देवगड विद्यालयातील माननीय मुख्याध्यापिका, माझे गुरुजन, समोर बसलेले सगळे ज्येष्ठ मंडळी, पालकवर्ग आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांमधून तुम्ही आम्हा कलाकारांना समोर पाहता. घराघरात टीव्हीवर आम्ही तुमच्या समोर पोहोचतो. त्यामुळे अनेक मंडळी, अनेक संस्था, अनेक लोक अशाच कार्यक्रमांमध्ये इन्व्हाइट करून सत्कार करतात. खूप छान वाटतं. पण ज्या वेळेला मला माझ्या गावात, माझ्या मातीत, माझ्या शाळेत ज्या आपुलकीनं, ज्या आदरानं तुम्ही बोलावलं, हा जो सन्मान आहे तो खरंच मला कुठेच मिळणार नाही. आज मी तुमच्या समोर एक अभिनेत्री म्हणून जरी उभी असले ना, तरी माझीही सुरुवात याच मातीत, याच गावातून आणि याच माणसांमध्ये झालेली आहे. तुम्ही मला टीव्हीवर पाहता, माझं कौतुक करता, पण तुम्हाला माहितीये का, गेल्या काही वर्षांपूर्वी मी तुमच्यासारखीच, तुमच्यामधलीच वर्गात बसून खूप मोठी मोठी स्वप्न पाहणारी एक साधी मुलगी होते. माझ्या मनातही भीती होती, शंका होत्या, लोक काय म्हणतील हा विचारही होता. पण मी माझा विश्वास कधीच ढळू दिला नाही. माझ्या मनातल्या भीतीला ते चार लोक, ते काय म्हणतील याला कधीच मोठं होऊ दिलं नाही. खरं तर अभिनेत्री होणं माझ्यासाठी खरंच फार काही सोपं नव्हतंच. अनेकदा नकार आले, अश्रू आले, बऱ्याचदा असं वाटलं की नाही बाबा आता सोडून द्यावं. ग्लॅमरची दुनिया तुम्हा आम्हाला जेवढी वाटते तेवढी सोपी नाहीये. अंगातील कलागुणांसोबतच ते मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि मुळातच ते पॅशन असावं लागतं. कोणतेही काम हे सोपं नसतंच खरं तर. त्यासाठी धावावं लागतं, पळावं लागतं, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मी तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक म्हणेन की तुम्हाला जे काही मनापासून करावंसं वाटतं ना, ते करा. स्वप्नांच्या मागे पळा, थांबू नका, स्वप्नांच्या मागे धावा. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला नक्की मिळेल हे मी खात्रीने सांगू शकते. इथे जमलेल्या सगळ्या पालकांना मला एक गोष्ट नक्कीच सांगायला आवडेल की तुम्ही तुमच्या मुलांना फक्त शिकवू नका, तुम्ही ना त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. कारण आज जी मुलं डोळ्यात स्वप्न घेऊन आहेत त्या या गावाचं नाव उज्ज्वल करणार आहेत. आज मी जी काही तुमच्या समोर उभी आहे त्यामागे माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. आज ते जर माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले नसते तर आज कदाचित मी तुमच्या समोर
इथे एवढी ताकदीने उभी राहून बोलूच शकले नसते.